Students, today we are going to study Wheatstone's network. Wheatstone's network. It is the network which is used to find unknown resistance. एखाद्या नेटवर्क मधला अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी हे व्हीटस्टोन्स नेटवर्क वापरतात. हे व्हीटस्टोन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्यानं पहिल्यांदा हे नेटवर्क दिलं म्हणून त्या शास्त्रज्ञाच्या नावावरनच हे व्हीटस्टोन्स नेटवर्क असं त्याला नाव आहे. तर या पुस्तकात तुमच्या व्हीटस्टोन्स नेटवर्कच्या ऐवजी त्यांनी व्हीटस्टोन्स ब्रिज असं नाव दिलंय. आता हे व्हीटस्टोन्स ब्रिज जे आहे ते पण आपण शिकणार आहे, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. पण इथं आपण व्हीटस्टोन्स नेटवर्क बघणार आहे आणि व्हीटस्टोन्स नेटवर्क हे 4 रेजिस्टन्सेसचं बनलेलं आहे. म्हणजे इथं त्यांनी एक असं 4 रेजिस्टन्सेसचं लूप तयार केलं. इथं आपण समजा असं 4 रेजिस्टन्सेस घेतले. रेजिस्टन्सचा हा असा सिम्बॉल असतो बघा असा. आता हे 4 रेजिस्टन्सेस तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर त्या रेजिस्टन्सला त्यांनी नावं PQRS असे दिलेत. PQRS पेक्षा हे आपल्याला R1 R2 घेणं सोपं जातं. म्हणजे R1 R2, आता R3 इथं घ्यायचं नाही, R3 इकडे घ्या, R3 R4 असे 4 रेजिस्टन्सेसचं एक असं लूप तयार झालं. या लूपमध्ये समोरासमोरचे म्हणजे आपण काय म्हणूया त्याला डायगोनल पॉइंट्स. तर या 2 डायगोनल पॉइंट्समध्ये त्यानं काय जोडला, गॅल्व्हॅनोमीटर जोडला. याला पण नावं देऊ शकता तुम्ही A, B, C, D. म्हणजे B आणि D या 2 पॉइंटमध्ये त्यानं गॅल्व्हॅनोमीटर जोडला आणि A आणि C ह्या 2 डायगोनल पॉइंटमध्ये त्यानं सोर्स ऑफ EMF म्हणजे बॅटरी जोडली. बॅटरी आणि की म्हणूया आपण, बॅटरी आणि की. आता इथं बघा ही जी बॅटरी आहे ही बॅटरी काय करते, करंट सप्लाय करते I. मग या व्हीटस्टोन्स नेटवर्क मधला या R1 R2 R3 R4 मधला कुठलाही एखादा रेजिस्टन्स आपल्याला माहिती नसेल तर या व्हीटस्टोन्स नेटवर्कच्या बॅलन्सिंग कंडिशन वरून आपण तो रेजिस्टन्स जो आहे म्हणजे अननोन रेजिस्टन्स आपण म्हणलं त्याला, तो रेजिस्टन्स काढू शकतो. आणि या व्हीटस्टोन्सनं ही बॅलन्सिंग कंडिशन दिली व्हीटस्टोन्स नेटवर्कची. आणि ही जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती काय आहे बघा, तर R1/R2 इक्वल टू R3/R4. दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क. आणि ही आपल्याला आता प्रूव्ह करायची आहे. म्हणजे प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे या बॅलन्सिंग कंडिशनचं. बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क प्रूव्ह करा असा तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेत. आणि तो प्रूव्ह करण्यासाठी हे आपण असं एक नेटवर्क काढलं बघा, ज्यात ABCD असं एक क्लोज्ड लूप आहे. ज्या क्लोज्ड लूपमध्ये R1 R2 R3 R4 असे 4 रेजिस्टन्सेस आहेत. या 4 रेजिस्टन्सेसच्या डायगोनल पॉइंट्समध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय आणि राहिलेल्या 2 A आणि C या 2 डायगोनल पॉइंटमध्ये आपण बॅटरी जोडल्या. तर ही जी बॅटरी आहे ही बॅटरी I एवढा करंट, टोटल करंट सप्लाय करत असेल तर A या ठिकाणी आता या करंटच्या 2 भागात विभाजन होणार. I1 हा R1 मधनं जाईल आणि I2 हा R3 मधनं जाईल. म्हणजे इथं व्हीटस्टोन्स आपल्याला किर्चॉफ्स लॉज आपण मागच्या वेळी बघितले, त्या किर्चॉफ्स लॉ नुसार आपल्याला पहिला करंटचा लॉ पहिला जो आहे जंक्शनच्या पॉइंटच्या ठिकाणी सगळ्या करंटची म्हणजे समेशन I इक्वल टू 0 असा घेतला बघा, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. म्हणजे इथं A या ठिकाणी I हा करंट आला, तिथून तो I1 आणि I2 अशा 2 ब्रँचेसमध्ये त्याचे विभाजन झालं. म्हणजे I इक्वल टू काय येणार, I1 प्लस I2. आता इथं हा जो I1 आहे तो I1 इकडं गेला बघा B कडं आणि I2 गेला D कडं. इथं या B या ठिकाणी परत त्या करंटचे 2 भागात विभाजन होणार. तर इथं असा करंट जाईल आणि हा आता बघा B या ठिकाणी I1 या करंटचं परत विभाजन होणार. IG असा G मधनं जाईल. आता I1 मधला IG कमी झाला म्हणजे आता R2 मध्ये किती जाईल, मग I1 मायनस
आय जी. I1 मायनस आय जी हा R2 मधनं जाईल. आता इथं बघा, इथं हा I2 करंट R3 मधनं गेला आणि या D या ठिकाणी येताना आता त्याच्या बरोबर आता हा आय जी येणार, म्हणजे जी मधनं येणारा करंट आय जी, आणि त्यामुळे D या ठिकाणी आता R4 मधनं किती करंट जाणार, I2 प्लस आय जी. आता हे सगळं लक्षात ठेवून आपण किर्चॉस फर्स्ट लॉ आता पहिल्यांदा वापरला. फ्रॉम किर्चॉस फर्स्ट लॉ म्हणूया आपण, आणि किर्चॉफ सेकंड लॉ वापरून आपल्याला परत काय काढायचं आहे, ही जी बॅलन्सिंग कंडिशन मी तुम्हाला सांगितली R1/R2 इक्वल टू R3/R4 ही प्रूव्ह करायची आहे. मग ही प्रूव्ह करण्यासाठी हे सगळं आपण हे शब्दात लिहायचं आहे बघा. म्हणजे मी नोट्स आता तुम्हाला पाठवल्यातच, त्या नोट्स सगळ्या लिहून घ्या. आणि मग इथं ही प्रूव्ह करताना आपण काय घेऊया, अप्लाइंग किर्चॉफ्स सेकंड लॉ टू क्लोज्ड लूप ए बी जी मधलं घेऊया आपण. जी म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर, जी डी ए. अप्लाइंग किर्चॉफ सेकंड लॉ टू क्लोज लूप ए बी जी डी ए. तर जसं आपण घेतलं हे, म्हणजे असं हा क्लॉकवाईजच आहे बघा डायरेक्शन, म्हणजे ए बी जी डी ए इन क्लॉकवाईज सेन्स असं म्हणलं तरी चालेल. मग आता पहिल्या ब्रँचमध्ये किर्चॉफ सेकंड लॉ परत आठवा तुम्ही. किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो, जसा किर्चॉफ फर्स्ट लॉ काय सांगतो, समेशन आय इक्वल टू 0, तसा किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो, समेशन आय आर प्लस समेशन ई इक्वल टू 0. आणि या प्रत्येकासाठी साइन कन्व्हेन्शन आहे, ते मागचं सगळं परत आठवायचं आणि घ्यायचं. मी परत ते सांगणार नाही, आणि त्यामुळं आपण फक्त अप्लाय करूया तो लॉ. आणि तो अप्लाय करण्यासाठी इथं आता समेशन आय आर, इथे समेशन ई इथं नाहीच आहे बघा या लूपमध्ये. असं ए बी जी डी ए मध्ये आपण ज्यावेळी जाणार त्यावेळी समेशन ईचा प्रश्नच येत नाही, फक्त समेशन आय आर घ्यायचं. आणि समेशन आय आर घेताना तुम्हाला साइन कन्व्हेन्शन काय आहे की ज्या दिशेत तुम्ही जाणार त्याच दिशेत करंट असेल तर ते पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचं. आणि त्यामुळे ए बी या ब्रँचमध्ये आपण ए बी असं चाललोय आणि करंट पण त्याच दिशेत आहे I1 असा, आणि त्यामुळे काय होणार ते -I1 R1. इथं बघा आता बी डी मध्ये ज्यावेळी आपण जाणार त्यावेळी त्याच दिशेत आहे, आणि जी गॅल्व्हॅनोमीटर जो आहे त्याचा रेजिस्टन्स पण आपण जीच आहे असं गृहीत धरूया. आणि त्यामुळे इथं काय होईल, -IG इंटू जी, -IG इंटू जी. पुढे बघा डी ए असं आपण जाणार, आणि डी ए असं जाताना I2 हा करंट जो आहे तो ए टू डी असा जातो, म्हणजेच इथं प्लस होणार, प्लस I2 R3 इक्वल टू 0. याला आपण म्हणूया इक्वेशन 1. सिमिलरली अप्लाइंग किर्चॉफ्स सेकंड लॉ आता हे किर्चॉफ सेकंड लॉ असं न लिहिता KSL असं लिहूया आपण. अप्लाइंग किर्चॉफ्स सेकंड लॉ टू क्लोज्ड लूप. आता कुठला क्लोज्ड लूप घ्यायचा, बी सी डी जी बी, बी सी डी जी बी असं आपण चाललो बघा. परत क्लॉकवाईजच आहे हे पण. मग बी सी असं जाताना इथं काय होणार बघा, आता I1 मायनस IG हा करंट आहे आणि तो बी सी याच दिशेत आहे, त्यामुळे -I1 मायनस IG इंटू R2. इथं बघा ज्या दिशेत जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेत करंट आहे, आणि त्यामुळे प्लस येणार, प्लस I2 प्लस IG इंटू R4, I2 प्लस IG इंटू R4. आणि इथं आपण आता असं जाणार डी टू बी जाताना काय होईल, उलट झालंय, त्यामुळं प्लस IG इंटू जी इक्वल टू 0. वी कॅन कॉल दिस ॲज इक्वेशन 2. आता
इथं या व्हिस्टॉन्स नेटवर्कमध्ये त्यानं जी बॅलन्सिंग कंडिशन दिल्या, बॅलन्सिंग कंडिशनचा अर्थ इथं काय घ्यायचा बघा. तर आपण हा जो गॅल्व्हॉन मीटर जोडलाय तो अशा 2 पॉइंट्समध्ये जोडलाय ज्या 2 पॉइंट्समध्ये व्हीबी इक्वल टू व्हीडी आहे. व्हीबी इक्वल टू व्हीडी. व्हीबी म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ॲट बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट डी. मग ज्यावेळी 2 समान पोटेन्शियल असलेल्या पॉइंट्समध्ये आपण गॅल्व्हॉन मीटर जोडतो त्यावेळी गॅल्व्हॉन मीटर मधला करंट हा 0 असतो. म्हणजे आय जी इक्वल टू 0. म्हणजेच बॅलन्सिंग कंडिशन काढताना या 2 कंडिशन्स आपल्या महत्वाच्या आहेत की व्हीबी इक्वल टू व्हीडी असलं पाहिजे आणि व्हीबी इक्वल टू व्हीडी ज्यावेळी असेल त्यावेळी आय जी इक्वल टू 0 असणार. आणि हे जर आपण इथं घातलं, आता आय जी इक्वल टू 0 घातलं तर पहिलं इक्वेशन काय होईल बघा. पहिलं इक्वेशन काय आहे आपलं? मायनस I1 R1 मायनस I1 इंटू IG इंटू जी प्लस I2 इंटू R3 इक्वल टू 0. यात IG 0 झाला आणि त्यामुळे पहिलं इक्वेशन काय होईल? मायनस I1 R1 प्लस I2 R3 इक्वल टू 0. आणि देअरफॉर हे दोन्ही एका बाजूला वेगळ्या घेतलं आपण तर काय होईल? I1 R1 इक्वल टू I2 R3. यू कॅन कॉल दिस ॲज इक्वेशन 3. आणि इक्वेशन 2 मध्ये जर IG इक्वल टू 0 घातलं तुम्ही तर काय होतं बघायचं. मायनस I1 R2 प्लस I2 R4 आणि इथं IG इंटू जी मध्ये IG 0 झाला म्हणल्यावर हे पूर्ण 0 होणार त्यामुळे इक्वल टू 0. आणि त्यामुळं I1 R2 इक्वल टू I2 R4. याला म्हणा इक्वेशन 4. इक्वेशन 3 ला इक्वेशन 4 न भागा. डिव्हायडिंग इक्वेशन 3 बाय 4 काय होतं बघा. I1 R1 डिवायडेड बाय I1 R2 इक्वल टू I2 R3 डिवायडेड बाय I2 R4. आणि त्यामुळे काय होतं? I1 कॅन्सल होतं, I2 कॅन्सल होतो. R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4. अँड दिस इज कॉल्ड द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिस्टॉन्स नेटवर्क. या बॅलन्सिंग कंडिशन मध्ये महत्वाचं काय आहे की बॅलन्सिंग कंडिशन मिळवण्यासाठी हा आय जी तुमचा 0 असला पाहिजे. म्हणजे गॅल्व्हॉन मीटर मधनं वाहणारा करंट हा 0 असला पाहिजे. त्याच वेळी ते व्हिस्टॉन्स नेटवर्क बॅलन्स असणार आहे हे लक्षात ठेवून आणि किर्चॉफ्स लॉज वापरून आपण हे काय काढलंय? ही बॅलन्सिंग कंडिशन प्रूव्ह केली. R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4. तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर पुस्तकात त्यांनी R1 R2 R3 R4च्या ठिकाणी काय घेतलंय बघा. R1 ला त्यांनी P शब्द वापरलाय किंवा P नोटेशन दिले. R2 ला Q दिले. R3 ला म्हणजे इकडं असा R घेतलाय त्यांनी, RS असं घेतलंय. म्हणजे R3 ला S आहे आणि R4 ला काय आहे मग R आहे. आणि त्यामुळं बघा काय होईल. R1 अपॉन R2च्या ठिकाणी काय होणार तुमचं? P अपॉन Q इज इक्वल टू R3 अपॉन R4च्या ऐवजी काय येणार? S अपॉन R. म्हणजेच नाव जरी बदललं तरी तुम्हाला ही कंडिशन लक्षात ठेवता यायला पाहिजे. R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4. इकडे घेताना आपण असा हा जो कर्व घेतो तसा न घेता R1 अपॉन R2 घेताना बघा इकडे यायचं परत. R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4 किंवा P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. अँड दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिस्टॉन्स नेटवर्क. आता हे जे व्हिस्टॉन्स नेटवर्क आहे याचाच प्रॅक्टिकल फॉर्म म्हणून व्हिस्टॉन्स ब्रिज असं वापरतात. तर हा जो व्हिस्टॉन्स ब्रिज आहे तो व्हिस्टॉन्स ब्रिज कसा आहे बघा. व्हिस्टॉन्स ब्रिज, व्हिस्टॉन्स मीटर ब्रिज ऍक्च्युअली त्यात 1 मीटर लांबीची वायर वापरली असते म्हणून त्याला व्हिस्टॉन्स मीटर ब्रिज असं म्हणतात. आणि हा प्रॅक्टिकली आपण वापरतो. हा व्हिस्टॉन्स नेटवर्कच हे काय आहे मॉडिफिकेशन आहे आणि म्हणून याला नाव आहे व्हिस्टॉन्स मीटर ब्रिज. काय बघा या व्हिस्टॉन्स मीटर ब्रिज मध्ये तर एका वुडन बोर्डवर असे
मेटल स्ट्रिप्स असतात. हे काय म्हणूया आपण, अशी एल शेपड एक मेटल स्ट्रिप आहे, मध्ये अशी स्ट्रेट मेटल स्ट्रिप आहे आणि इकडं अजून एक एल शेपड मेटल स्ट्रिप आहे, अजून एक अशी एल शेपड मेटल स्ट्रिप आहे. हे मेटल स्ट्रिप ज्या असतात त्या कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या पण असू शकतात आणि इथं पितळी पण असतात बघा. ह्या आता आपल्याला प्रॅक्टिकल ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला हे वापरता येईल, बघता येईल. तर अशी ही AC नावाची वायर आहे, कंडक्टिंग वायर असते. मग इथं बघा या एल शेपड मेटल स्ट्रिपमुळं इथं एक एल शेपड, इथं एक एल शेपड आणि इथली मधली स्ट्रेट, अशा 2 गॅप्स तयार झाल्या. ही एक लेफ्ट गॅप म्हणूया, ही राईट गॅप म्हणूया. तर या लेफ्ट गॅपमध्ये जो अननोन रेजिस्टन्स आहे, मगाशी तुम्ही काय म्हणलं इथं की व्हिस्टोन्स नेटवर्क मधला जो बॅलन्सिंग कंडिशन आहे यातला R1 तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला ह्या कंडिशनवरून काढता येईल. म्हणजे एक माहिती नसेल तर आपल्याला ह्या इक्वेशनवरून काढता येईल. R1 बरोबर काय येईल, R3/R4 इंटू R2 असं करून जसं आपल्याला हे R1 काढता येईल तसंच इथं बघा जो अननोन रेजिस्टन्स आहे त्याला आपण X म्हणूया, तो X इथं जोडूया आपण. अननोनला नेहमी आपण X ने दाखवतो आणि इथं या दुसऱ्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा. आता हा रेजिस्टन्स बॉक्स तो पण असाच दाखवतात पण त्याची किंमत बदलते, व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबल असतं म्हणून त्याला असं दाखवतात. म्हणजे असं बाण काढला याचा अर्थ काय, त्याची व्हॅल्यू बदलते. म्हणजे X आणि हा रेजिस्टन्स बॉक्सला काय दाखवूया आपण, R न दाखवूया. आता ही मधला जंक्शन पॉइंट झाला बघा इथं, ABCD. तुमचं व्हिस्टोन्स नेटवर्क जर आठवलं तुम्ही तर ABCD असे हे 4 पॉइंट्स आहेत. तसा इथं पण आता हा मधला पॉइंट B आला. म्हणजे B आणि D मध्ये तुम्ही गॅल्व्हॅन मीटर जोडले तर इथं पण या B ला आता गॅल्व्हॅन मीटर जोडूया. आणि गॅल्व्हॅन मीटरचं दुसरं टोक जे आहे ते आपण अशी स्लायडिंग की जी असते त्याला जॉकी असं म्हणतात, त्या जॉकीला जोडूया. आता A आणि C मध्ये तुम्ही बॅटरी जोडली होती तशीच इथं पण बॅटरी जोडूया आपण. ही बॅटरी की आणि करंट यातला बदलण्यासाठी इथं रेहोस्टॅट वापरायचा, याला रेहोस्टॅट म्हणतात. हा रेहोस्टॅट म्हणजे त्याचा पण रेजिस्टन्स बदलतो आणि ही बॅटरी जी ज्याचा EMF E आहे प्लस मायनस ही की आहे आणि हा रेहोस्टॅट. AC ही कंडक्टिंग वायर आहे आणि या कंडक्टिंग वायरची लांबी किती असते, लेंथ ऑफ AC किती असते बघा, 1 मीटर असते. आणि म्हणून या व्हिस्टोन्स ब्रिजलाच काय म्हणतात, व्हिस्टोन्स मीटर ब्रिज. 1 मीटर लांबीची ही AC वायर असते. असं हे सर्किट आहे. आपल्याला अननोन X काढायचं आहे. आता अननोन X काढण्यासाठी कंडिशन काय होती तुमची, R1/R2 इक्वल टू R3/R4. इथे 4 रेजिस्टन्सेस कुठले होतात ते बघूया. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, रेहोस्टॅटची पोझिशन ऍडजस्ट करून आपण R चूज करायचा सुटेबल आणि की घालायची. की घालून आपण सर्टन करंट यातनं ज्यावेळी पास करतो, करंट आता असा जाणार यात I असं. तर हा जो करंट आहे तो मगाशी जसं आपण I1 I2 असं म्हणजे किर्चॉफ्स लॉ न वापरता इथं डायरेक्ट आपण त्याचं बॅलन्सिंग कंडिशनच वापरायचे. म्हणजे इथं आपण काय करायचं, XR मधनं आता सर्टन I करंट सेंड केला. तर हा जो I करंट आपण सेंड करतो त्यावेळी इथं या गॅल्व्हॅन मीटर इथं आपल्याला ही जी स्लायडिंग की आहे ती मोकळीच असते, बाजूला असतं हा पॉइंट. त्यामुळं असा आपण A पासून C कडे असा टॅप करत करत, ती जॉकी अशी टॅप करत 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 असा पॉइंट मिळवायचा ज्या पॉइंटला आपण नाव देऊया D. असा पॉइंट D मिळवा जिथं तुम्हाला काय मिळेल, या गॅल्व्हॅन मीटरमध्ये 0 डिफ्लेक्शन मिळेल. म्हणजे IG इक्वल टू 0 ही महत्वाची कंडिशन आहे बघा. व्हिस्टोन्स मीटर ब्रिज हे तुम्हाला काय करण्यासाठी
बॅलन्स करण्यासाठी, म्हणजे आय जी इक्वल टू 0 येतो. तर हा आय जी इक्वल टू 0 कुठे येतो असा पॉईंट शोधून काढायचा जिथं तुम्हाला काय मिळेल, करंट या गॅलव्हॅन मीटर मधला 0 मिळेल. आता इथं या एक्स समोरची जी लांबी आहे ए पासून डी पर्यंतची, याला आपण नाव देऊया LX. आणि आर समोरची जी बाजू आहे या मीटर ब्रिज मधली, ती आता 1 मीटर लांबीची आहे, म्हणजे ऍक्च्युली 100 सेंटीमीटर जर म्हणलं तर 100 वजा LX येतं. पण त्याला तुम्ही काय म्हणू शकता, याला LX म्हणलं तसं याला काय म्हणा, LR म्हणा. म्हणजेच डी हा आपण असा पॉइंट शोधून काढला जिथं तुम्हाला गॅलव्हॅन मीटर मध्ये 0 डिफ्लेक्शन मिळालं. आणि 0ला दुसरं नाव आहे नल. आणि त्यामुळं हा डी पॉइंट आहे, या डी ला काय म्हणणार आपण, नल पॉइंट. नल पॉइंट शोधून काढला. या नल पॉइंटचं ए पासूनचं अंतर मोजलं, त्याला आपण LX म्हणलं. या नल पॉइंटचं सी पर्यंतचं अंतर मोजलं, त्याला LR म्हटलं. आता बघा, मग हे आपल्या व्हीटस्टोन नेटवर्कचे 4 रेजिस्टन्सेस तयार होतात. एक्स आपण रेजिस्टन्स बॉक्स मधला सुटेबल रेजिस्टन्स काढलाय, त्याला आर म्हणलं, म्हणजे आर झाला. त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX, रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX. आणि चौथा आहे रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR, रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR. असे 4 आपले रेजिस्टन्सेस झाले बघा. आणि त्यामुळे आता आपल्या R1/R2 इक्वल टू R3/R4 या आपल्या ह्याच्यात कसं लिहिता येईल, X/R इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR, रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR. आता इथं रो जर तुम्ही काय घेतलं, रो स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतला वायरचा, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर AC, तर रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX किती होईल बघा. रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX किती होईल, इथं रो L/A, म्हणजे रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX किती होईल, म्हणजे इथं पहिल्यांदा असं लिहूया, X/R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX, रो LS म्हणजे L म्हणजे LX/A. आता इथला A म्हणजे काय आहे, A एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे या वायरची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. वायरची जर तुम्ही रेडियस काढली तर R समजा रेडियस असेल स्मॉल r, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती येईल, πr², म्हणजे रो LX/A आलं. सिमिलरली रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR किती येईल, रो LR/A. आणि त्यामुळं X/R इक्वल टू रो आणि A कॅन्सल होईल, LX/LR, LX/LR. आणि त्यामुळं यातला आपल्याला X काढायचा आहे बघा. X इक्वल टू X/R इक्वल टू LX/LR आलं, म्हणजेच X इक्वल टू काय येईल, R गुणिले LX भागिले LR. आणि युजिंग दिस इक्वेशन you can determine the unknown resistance X. तर इथं आपल्याला X इक्वल टू R इंटू LX डिवायडेड बाय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं नुसतंच LX माहिती असेल तर LR आपल्याला डायरेक्ट काढता येतो, 100 वजा LX. LR किती असणार आहे, 100 वजा LX, म्हणजे 100 सेंटीमीटर आपली लांबी असते त्या ACची, त्यातली LX आपल्याला माहिती असेल तर आपोआप LR किती असणार आहे, 100 वजा LX. म्हणजे या इक्वेशनच्या सहाय्याने तुम्हाला काय काढता येईल, X काढता येईल. म्हणजे इथं या अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण हा व्हीटस्टोन नेटवर्कचा वापर करू शकतो. आता यात बघा एरर्स काय काय येऊ शकतात. तर इथं आपण ज्यावेळी हे सर्किट फॉर्म करतो त्यावेळी हे मेटल स्ट्रिप्स आहेत. ही एक मेटल स्ट्रिप आहे, इकडची एक मेटल स्ट्रिप आहे, ही मधली मेटल स्ट्रिप आहे,
आणि या मेटल स्ट्रिपला ए आणि सी या ठिकाणी तुम्ही त्या वायरला काय केलंय, असं शोल्डर केलेलं असतं किंवा त्याला स्क्रू न इथं लावलेलं असतं आणि त्यामुळे इथं कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस डेव्हलप होतात. आणि हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस तुमचा हा जो डी नल पॉइंट आहे, या नल पॉइंटवर हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस अफेक्ट होऊ शकतात. आणि म्हणून इथला हा जो डी पॉइंट आहे तो डी पॉइंट आपण म्हणजे हे काय पॉसिबल एरर्स आहेत. म्हणजे तुम्हाला हे परीक्षेत असं पण विचारू शकतात काय काय पॉसिबल एरर्स आहेत या एक्सपेरिमेंटमध्ये. तर पॉसिबल एरर्स काय आहेत, तर या ए अँड सी ॲट ए अँड सी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर डेव्हलप्ड. Contact resistances are developed which affect the position of null point. ह्या नल पॉइंट डी जो आहे त्या नल पॉइंट डी च्या पोझिशनवर हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस काय करू शकतात, अफेक्ट करू शकतात. हा दुसरं, the wire AC may not be uniform. बघा आपण जो रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX, रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR काढताना रो घेतलाय, ए घेतलाय. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो सगळीकडे सारखा असेल तरच तुमचं तो रो LXL भागिले असं पण जे घेतलंय ते बरोबर येईल. म्हणजे ए सगळीकडे सारखा पाहिजे. म्हणजे वायर ही युनिफॉर्म नसेल तरी एरर येऊ शकते. आता ह्या ज्या एरर्स आहेत या एरर्स आपण काय करू शकतो, नाहीशा करू शकतो. म्हणजे प्रिकॉशन घ्यायच्या काहीतरी. आणि ह्या प्रिकॉशन्स घेताना काय काय करायचं बघा, तर हे जे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आहेत हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस कसे घालवायचे ते बघण्यापूर्वी आपण ही दुसरी जी प्रिकॉशन आहे ती पहिल्यांदा घेऊया. म्हणजे AC मस्ट बी युनिफॉर्म. AC वापरलेली वायर जी आहे ही युनिफॉर्म घ्या. कुठली तरी जुनाट मध्येच एका ठिकाणी पातळ झालेली वायर एका ठिकाणी जाड असलेली अशी घ्यायची नाही. AC मस्ट बी युनिफॉर्म. आणि मग हे जे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जे डेव्हलप झालेत ते कसे आपण नाहीसे करू शकतो, तर हा R आहे, R शुड बी chosen. आपण R असा चूज करायचा. R should be chosen so that the null point D must be close to the center of wire. म्हणजेच हा जो R आहे आपण जो काढतो आपला R सुटेबल रेजिस्टन्स R आपण चूज करायचा आहे तो असा चूज करा की हा नल पॉइंट जो आहे या ACच्या सेंटरला क्लोज असला पाहिजे. सेंटर आता कितीचा असणार बघा, मग AC वायर कितीची आहे म्हणली 100 सेंटीमीटर. मग 100 सेंटीमीटरचा सेंटर किती आला मग 50. आणि 50 सेंटीमीटरच्या जवळ असली पाहिजे. म्हणजेच इकडचे 33 सोडा, इकडचे 33 सोडा, मधल्या 33 मध्ये तुमचं असलं पाहिजे. म्हणजे 34 ते 66 किंवा 67 एवढ्या ह्याच्यात तुमचा हा नल पॉइंट D असला पाहिजे. म्हणजे या 33च्या आत नको. म्हणजे तुमची LX किती आली 25 सेंटीमीटर आली आणि LR मग 75 येणार असं नको. तुमचा हा जो D पॉइंट आहे तो कुठं असला पाहिजे, मधल्या 1/3 मध्ये असला पाहिजे. 100 सेंटीमीटरचा मधलं 1/3 इकडं, म्हणजे इकडचा 1/3 सोडा, इकडचा 1/3 सोडा, मधल्या 1/3 मध्ये आलं पाहिजे हा D पॉइंट. तर ही काय होईल, तुमचा X ची किंमत आहे ती बरोबर येईल. हे सगळं करून आणि काय करा, अनेक ऑब्झर्वेशन्स घ्या. अनेक ऑब्झर्वेशन्स घेताना काय करा, तर X आणि R जे आपण जोडलेत त्यांच्या पोझिशन्स चेंज करा. X कुठं जोडलाय बघा आपण इथं लेफ्ट गॅपमध्ये, R कुठं जोडलाय राईट गॅपमध्ये. याच्याऐवजी काय करा, नंतर R आता लेफ्ट गॅपमध्ये जोडा, X राईट गॅपमध्ये जोडा आणि मग आणि परत हा एक्सपेरिमेंट रिपीट करा. रिपीट
repeat the experiment by interchanging the positions of x and r, and average of a number of observations. अनेक ऑब्झर्वेशन घ्या. एकच व्हॅल्यू काढायची असली तरी 5-6 ऑब्झर्वेशन घ्या. एव्हरेज ऑफ अ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स गिव्स यू द करेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे अनेक ऑब्झर्वेशन घ्या आणि त्या ऑब्झर्वेशनचा मीन काढा, एव्हरेज काढा, आणि तो एव्हरेज तुमचा काय असेल, करेक्ट ऑब्झर्वेशन असेल.